अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ लीलामृत अध्याय 6 भाग 2. श्रीधर ब्राह्मणाला श्रीपादजींचा अनुग्रह वृत्तांत. श्री काशीनाथ पंडितांनी श्रीपादजींची दुसरी लीला सांगण्यास सुरुवात केली. सुमतीच्या घरी दररोज भिक्षेसाठी एक श्रीधर नावाचा गरीब ब्राह्मण येत असे. तो देवभक्त असूनही भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करीत होता. श्रीधर रोज सकाळी लवकर उठून तांब्याचा गडवा घेऊन पादगया क्षेत्रात जात असे. रस्त्यातच आपले प्राप्तविधी पूर्ण करून मातीने तांब्याला गडव्याला स्वच्छ करीत असे. नंतर पुष्करणीमध्ये स्नान करून आपल्या इष्ट देवतांचे मंत्रानुष्ठान करीत असे. त्यानंतर तांब्याच्या गडव्यात पाणी घेऊन पादगया क्षेत्रातील मुख्य देवालयात व इतर देवतांना पाण्याने स्वच्छ करून चंदन, गंध, भस्म व कुंकुम लावून सर्व देवतांना नमस्कार करीत असे. त्यानंतरच भिक्षा मागण्यासाठी तो जात असे. तो भिक्षेसाठी फक्त ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य कुळाच्या लोकांकडेच जाऊन त्या दिवसाची तिथी, वार, नक्षत्र सांगून भिक्षा घेत असे. तांदळाने गडवा भरल्यावर त्या मिळालेल्या धान्य व दक्षिणेवरच आपली उपजीविका तो चालवित असे. त्या श्रीधर ब्राह्मणाला आई वडील व इतर कोणीही नातेवाईकच नव्हते. त्यामुळे त्याचा विवाह होऊ शकला नाही. त्या काळी विवाह होण्यासाठी वराची ऐपत घर, दार, धन, शेतीवाडी पाहूनच त्याला मुलगी देत असत. श्रीधर ब्राह्मणाने थोडेफार धन जमा केले होते व विवाह करण्याची इच्छा बाळगून मुलाबाळांसह सुखी संसार असावा अशी देवाजवळ प्रार्थना तो करीत होता. श्रीधर श्रीपादजींच्या जन्मापासून सुमती राजशर्माच्या घरी भिक्षेसाठी बऱ्याच वेळा येत असे. स्वामींच्या लीलांविषयी ऐकून तो मनातल्या मनात म्हणत असे, हे स्वामी मला कधी ना कधी अनुग्रहित करतील अशी आशा तो बाळगून होता. एके दिवशी सुमती देवी आपल्या घरी स्वयंपाक करत होती. भिक्षेकरांना थोडेसे धान्य देण्याची तिची पद्धत होती. सुमती देवी कडेवर बसलेल्या श्रीपादजींना घेऊन एका ताटात तांदूळ व दक्षिणा ठेवून त्या गरीब ब्राह्मणाला भिक्षा देत होती. सर्वसाधारणपणे ज्यांच्या घरी लहान बालक आहे ते त्याला कडेवर घेऊन बालकाच्या हाताने दक्षिणा व धान्य देण्याची पद्धत आहे. सुमती देवी तिच्या कडेवर बसलेल्या श्रीपादांच्या हाताने गरीब ब्राह्मणाला भिक्षा देत होती. त्याच वेळी श्रीपादांनी आपल्या बाललीलेने आपल्या आईच्या हातातील ताट सोडून त्या ब्राह्मणाच्या हातातील ताम्रपात्र खेचून घेतले. क्षणातच तांब्याचे भांडे चमकणाऱ्या सोन्याच्या भांड्यात रूपांतरित झाले. सोन्याच्या भांड्याला पाहून ब्राह्मण अतिशय आनंदित झाला. अतिहर्षामुळे तो मूर्छित होऊन पडला. सुमती देवीने थंड पाणी आणून त्याच्या मुखावर शिंपडले. ब्राह्मण शुद्धीवर आला व त्याने आपले डोळे उघडले. सुमती देवी सावधपणे ब्राह्मणाला म्हणाली, आता श्रीपादजींनी जी लीला दाखवली त्याविषयी तू बाहेर कुठेही चर्चा करू नकोस. सुमती देवीने ब्राह्मणाला सोन्याच्या भांड्याबरोबर आणखी एक ताम्रपात्र दिले. श्रीधर ब्राह्मण खूप आनंदित झाला. त्याने सोन्याचे भांडे आपल्या घरात सुरक्षित जागेत ठेवून दररोज भिक्षेच्या रूपात जे धन येईल ते त्या सोन्याच्या भांड्यात जमा करीत असे व सुमती देवीने दिलेले तांब्याचे भांडे घेऊन दररोज भिक्षेसाठी जात असे. श्रीधरने त्याच्या राहत्या घराची डागडुजी करण्यासाठी सोन्याच्या पात्रात साठवलेले काही धन वापरले. परंतु खर्च केल्यावरही पात्रात जेवढे धन होते ते पुन्हा तेवढेच शिल्लक राहत असे. श्रीधर ब्राह्मणाच्या असे लक्षात आले की हे सोन्याचे पात्रे काही साधारण पात्र नसून ते अक्षय पात्र आहे. त्याने त्या पात्रातून थोडे थोडे धन घेऊन एका चांगल्या घराची निर्मिती केली. त्याने आपल्या घरासाठी काही उपयुक्त वस्तू खरेदी केल्या. अति हाव न धरता थोडीशी शेतीही खरेदी केली व योग्य कन्या पाहून तिच्याशी विवाह केला. तो अष्टऐश्वर्य, समृद्धी, कीर्ती, प्रतिष्ठा मिळवून आपल्या पुत्र पुत्रिकेबरोबर सुखाने नांदू लागला. दररोज नित्य श्रीपादांची सेवा भक्ती करीत आनंदी जीवन जगत संसार तरून गेला. श्रीपादजींचे दर्शन करण्यासाठी एक योगीश्वर पिठिकापूर येथे आला. श्रीपाद हे श्री दत्तप्रभूंचे अवतार आहेत असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी सुमती राजशर्माचा जन्मवृत्तांत सांगितला. ती कहाणी मी तुला नंतर कथन करेन असे श्री काशीनाथ पंडितांनी देवरायला सांगितले.
श्रीपाद श्री वल्लभ लीलामृतातील या अध्यायाचे श्रद्धाभक्तीपूर्वक पारायण किंवा श्रवण केल्याने शीघ्रही श्रीपादांचा अनुग्रह व सुख संपत्ती प्राप्त होईल. श्रीपाद श्री वल्लभ लीलामृतातील षष्ठाध्यायात श्रीपादजींच्या दिव्य महिमांतर्गत बाल श्रीपाद अन्नप्राशन विधी व दिव्य लीला संपूर्णम. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.